तुमच्या सर्वांना सलाम. आजचा विषय मला तुम्हाला ह्या गोष्टीवर बोलायचं आहे, तुम्ही देवामध्ये चालत आहात का? आणि देवामध्ये जर ज्यावेळेस तुम्ही चालत आहात, तर तुमच्या मागे अडखळण जास्त येते का? असं तुम्हाला वाटत आहे का? की मी जसं देवामध्ये गेलो, तसं माझ्या पाठीमागं खूप जास्तीत जास्त समस्या, अडखळण यायला लागली. जे काही गोष्ट असेल, जे काही बंधन असेल. पण मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला निवडतो, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक निर्णय करता की परमेश्वराच्या वचनावर मी चालेन, त्याच्या अधीनतामध्ये मी चालेन, त्याच्या वचनावर मी चालेन आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये मी राहीन. तर त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सैतान अशा प्रकारे अडखळण आणतो, की जेणेकरून तुम्ही देवापासून पाठीमागे वळावं. आणि सैतानाचं एकच एकच त्याचं मकसद आहे, की ते फक्त आणि फक्त देवापासून आपल्याला दूर नेतो. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, बायबल वाचता, पूर्ण फोकस देवावर देता, त्यावेळेस सैतान तुम्हाला अडखळण आणीन, त्यावेळेस सैतान तुम्हाला बाधा टाकेल. पण परमेश्वर सांगतो, "मी तुला त्या गोष्टीतून सोडीन." तुम्हाला अडखळण येईल, त्रास होईल. तुम्हाला असं वाटत असेल, की काहून माझ्यासोबतच असं काहून? जीवन तुमचं तुम्हाला व्यर्थ वाटत असेल, तुमचं जीवन तुम्हाला एक असं वजं वाटत असेल. पण परमेश्वर सांगतो, "तू या गोष्टीवर लक्ष देऊ नको." ज्यावेळेस तुमचा त्रास होईल, ज्यावेळेस तुमचा छळ होईल, त्यावेळेस तुम्ही समजून चाला, की तुमच्यामुळं सैतानाला त्रास होतोय, तुमच्यामुळं सैतानाला त्रास होतोय, सैतानाला अडखळण होतंय. सैतानाला माहीत आहे, हे जर जगातल्या गोष्टीत चालत असले, तर हे माझं काही करू शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला क्लेश या जीवनामध्ये क्लेश होतील, त्रास होईल, देवामध्ये चालत असताना वेदना होईल, त्यावेळेस समजून चाला, की सैतानाला तुमच्यामुळं मोठं आणि मोठं अडखळण होत आहे.